श्रावण महिन्यात किंवा नवरात्रीच्या काळात अनेक जण दिवसातून एक वेळ जेवून उपवास करतात. अशा पद्धतीने उपवास करत असलात तर ते आरोग्यासाठी लाभदायक होण्यासाठी काय करावं तर पाहूयात. उपवास कशा पद्धतीने करावे. आयुर्वेदामध्ये उपवास करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे उपवास करण्यामागे 2 कारणं असतात. एक म्हणजे धार्मिक तर दुसरे म्हणजे आरोग्यासाठी असणारे कारण. उपवास करताना आपण थोडी काळजी घेतली तर त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर खूप चांगले परिणाम दिसून येतात. उपवास केल्यानंतर आपणास अशक्तपणा येईल किंवा केस गळणे चालू होईल अशा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, पण असे नाही. उलट योग्य पद्धतीने उपवास केला तर त्याचे खूप फायदे तुम्हाला मिळू शकतात. उपवास केल्यामुळे नेहमीपेक्षा कमी कॅलरीज तुमच्या शरीरात जातात. तुम्हाला एक प्रकारचा हलकेपणा येतो, म्हणूनच एकाग्रता वाढून मनाची शांतता मिळण्यास सुरुवात होते. श्रावण महिन्यात आपली पचनशक्ती मंदावली असते. मुळातच आपल्याला भूक कमी प्रमाणात लागते. याचाच अर्थ आपले लिव्हर स्वतःला डिटॉक्स करत असते. लंघन म्हणजे कमी खाणे हा लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचा एक उत्तम मार्ग आहे. आपल्याकडे बरेच लोक श्रावणामध्ये एक वेळ जेवण करतात, त्याला एक भुक्त असे म्हणतात आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही उत्तम रीतीने स्वतःचे आरोग्य मिळवू शकता. एक भुक्त उपवास करण्याची योग्य पद्धत पाहूया. उपवास करताना पाणी किंवा ताक भरपूर प्रमाणात प्यावे. तसेच बरेच लोक उपवास करत असताना एक वेळ जेवण करतात आणि एक वेळ उपवासाचे पदार्थ जसे की साबुदाणा आणि भरपूर फळ खातात. ते अत्यंत अयोग्य आहे. एक वेळच्या जेवणामध्ये वरण भात, भाजी पोळी यांचा समावेश करावा आणि दुसऱ्या वेळेस दिवसभरात जर भूक लागली तर त्यामध्ये आपण ताक, तसेच लिंबू पाणी, कोकम हे पेय किंवा फळामध्ये संत्री, मोसंबी, डाळिंब, अननस खावे. ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी पिणे योग्य ठरते. जर आपणास फारच भूक लागली तर आपण राजगिऱ्याच्या वड्या, लाह्या किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा तुम्ही घेऊ शकता. ज्यांना उपवास करणे शक्य नाही परंतु पोटाला आराम मिळावा असे वाटत असेल तर ते लोक धान्य भाजून शिजवलेले अन्न खाऊ शकतात. ते पचायला हलके असते. तसेच ज्यांना मायग्रेन, लिव्हर, किडनी, हृदयाचे आजार आहेत, त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती खूपच अशक्त आहेत तसेच त्यांनी आणि गरोदर महिलांनी उपवास करू नये.